नमस्कार मित्रांनो. का रात्री इकडं आमच्या इकडं पाऊस झाल्यामुळं जरा लई चिखल झाला आहे. मग शेरडांची खाण्याची पंचायत झाली बघा. मग आता चिखल झाल्यामुळं घास गवत हे काय कापता येत नाही. मग आम्ही थोडं मोकळं रान आहे, त्या रानात बघा हे शेरडं चारतोय. बघा हे आमची मंडळी आणि हो का इकडं सुनबाई. तर हे शेरडांचे राखण लय तटस्थ करावे लागते बघा. आणि शेजारी पिकं असते ते म्हणून 2-2, 3-3 माणसं राखण असते ते. कारण शेरडाची जात म्हणजे हिरवं दिसलं की पळते ते इकडं तिकडं, म्हणून बघा या दोघीजणी शेरडं राखते त्या. आणि आता हिरवंगार गावात फुटून आले ते खाते ते बघा. आपल्याला भोका लागते तसंच त्यांना बी भोका लागतात बघा. चित्राबाची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. आणि येळची येळ त्यांना चारा पाणी हे द्यावं लागतं. हां, पाऊस पाणी आला की मग बांधावे लागते शेडमध्ये, म्हणून लवकर आम्ही सोडतो. पावसाच्या आधी मग ती जोगावते, ती जोगावली की बांधायची. आता इकडं बघा, आता आठवडा झालं सारखा पाऊस चालू आहे. झिरझिर, कधी मोठा कधी बारीक. मग चित्राबाचं खाण्याची लय हालत होती. मग ती पाऊस नाही तरच आम्ही काय करतो, पावसाच्या आधी त्यांना चारा सोडतो, पोटभर चारा चारतो, पाणी पाजतो, मग शेडमध्ये सोडतो. तर बघा त्यांची काळजी घ्यावी लागते, लई काळजी घ्या. पावसा पाण्याचं तर लई त्यांचा हाल होतात. म्हणून आम्ही काय करतो, पाऊस उघडला की सोडतो त्यांना. आणि मग जोगावले की डालतो. तेव्हा आमची मंडळी सोनबाई हे शेरडाची लई काळजी घेतात बघा. पावसाळ्यात शेरडांचं चित्राबाचं लई हाल असतात. म्हणून महत्त्वाची त्यांची खाण्याची पाण्याची काळजी घ्यायची, औषधाची. हे बघा, हे बघा कशी एकामेकाला डुशा मारतात. हे बघा, आहे का, हे का डुशा मारतात एकामेकाला. मजाला येतात, पोट भरली की मजाला येते ते. आणि 2-2, 3-3 माणसाला ऐकत नाही ते. व शेजारी पिकं असल्यामुळं पळते ती, म्हणून त्यांची काळजी घ्यावी लागते. आणि एका झालाच पाऊस बारीक बारीक चालू इकडं. आता एका आता आमची नाद बी आली राखा शेरड. हे बघा, हे बघा 3-3 माणसं लागते शेरडांना, आहे का. आता आज शाळेला सुट्टी होती, मग म्हणली मी बी ती तुम्हाला मदत करू लागाय. हे बघा आली माझ्याकडे. या या राणीबाई या. काय का गेलेत. तेव्हा घुमो बी चालला तिकडं पालखीकडं. तेव्हा का पळत चालला, आहे का. बोलावलं की पळाला. ते बघा माणसाळलेले ते आमची शेरडं. सगळी शेरडं पोरांना मोठ्यांना हाका मारले की येते ती. तर हे बघा अशी शेरडांची काळजी घ्यावी लागते. हे काय पिकं पाणी सगळे आता पावसामुळं जास्त बी पाणी खपत नाही पिकांना, म्हणून मग थोडं ऊन बी पडलं पाहिजे. पण आता हे कोकणात पाऊस चालू आहे, त्यामुळे इकडं आमच्याकडे झिरझिर झिरझिर येते. आता हे 2-4 दिवस असंच चालणार पावसाचं. कोकणातला बंद झाल्याशिवाय हे कुठला पाऊस बंद होत नाही. हे बघा आता सगळी जणी राखतात, तिघजणी आहे का. हे बघा आता सुरू झालाय पाऊस. आता काय करा, शेडमध्ये घ्या सगळ्यांना, पाऊस सुरू झालाय. चला, धन्यवाद.